तुम्हाला एक नवीन डोळसपणा दिला आम्ही, हातात चैतन्य वाहते ते वापरून तुम्ही बघ, ठीक आहे की नाही. कधी चुकेल, कधी नाही चुकायचं, हळूहळू शिकाल तुम्ही. आता एक लहानशी गोष्ट, गळ्यामध्ये ते काय काचेचे गंडे घालायचे पद्धत आहे मला. आता काय ते 2 पैशाचे, पण ते काढण्यासाठी लोकांनी माझी डोकी खाल्लेली. कुणी दिला काशीचा गंडा, कशावर ना, तिथं विश्वेश्वर पळाले कुणी काशीच्या तिथं, हे पंडे ते बायकांना मारून आणि बायकांचं काय काय तिथे किती करून ठेवलेली आहे लोकांनी. तिथे काय परमेश्वर बसणार आहे का? तिथलं काहीतरी आणायचं एक कवडीचं आणि ते विकायचं एकेका रुपयाला, आणि तुम्ही गळ्यात आम्ही काय काशीचे गंडे घालून, त्याचा काय उपयोग आहे का? म्हणजे आम्ही मूर्ख बनवले गेलो आणि सगळ्यांना दाखवत फिरायचं की आम्ही किती महामूर्ख होतो. बरं सांगायची सोय नाही. म्हटलं हो, हे गंडे काढून टाका. काय कामाचे, 2 पैशाचे, आणि त्या गंड्यात भूत बसलेली आहे. एक काळा दोरा नको बांधायला मी सांगितलंय. भैरवाचा असतो, पण भैरवाचा दोरा प्रत्येकाला झेपत नाही. आणि भैरवाचा दोरा देणारा आहे तरी कोण मला बघू देत माहीचा लाल. प्रत्येकाने पाहिलं की काळा दोरा मुलावर घालायचा. त्या मुलाला माझ्या पार आणल्यावर तुम्हाला तिथे किंचाळेल, कारण त्याच्यामध्ये जे भूत आहे तेच किंचाळते. आता एक लहानशी गोष्ट आहे, त्याला काय लाल दोरा घाला, पण घातलाच पाहिजे का? जर त्या दोरामध्ये काही जर असं घाणेरडं असतं तर आपण कशाला घालायचं? अति सूक्ष्म असतं, ते दिसत नाही आणि त्याच्यात फार मोठी घाण आहे. मुलं वेडी होतात. असं तुम्ही आपल्या मुलांच्यावरती जबरदस्ती करणार आहात का? मी येऊन सगळं समजावून सांगते, व्यवस्थित तुम्हाला सांगते, आणि तुम्ही आता अनुभव घ्या, पडताळा घ्या. हे कशाला राक्षसांची खेळ चालवायचे आपण, आणि आपल्या लहान मुलांना आता त्रास का द्यायचा? कारण आपण विचार करत नाही, कारण काहीतरी हिया, काहीतरी आपल्या खट्ट गुण बसायचा. नाही, आम्ही नाही करणार. का करायचा? कारण त्यांनी अत्यंत त्रास. आता हे आम्ही सांगायचं की नका करू, त्याला आम्हाला काय मिळतंय ते आम्ही काय दोरे, जसे तुम्ही देवळामध्ये जाऊन वेणी वाहिली की तो परत विकायला काढतो, तसे आम्ही काय विकायला काढणार आहोत? बरं, आम्ही सांगतो त्याला काहीतरी कारण असलं पाहिजे, आणि इतकं निश्चित सांगतो, इतकं काकुतीने सांगतो. मग त्याच्यात काहीतरी आईनी काहीतरी समजुतीने सांगितलेलं. आम्हाला काय पाहिजे तुमच्यापासून? कधी मागितलंय का तुम्हाला काय? ते आम्हाला हे हवं, इथे हवं. फक्त शहाणपण, कारण तुमचं पूर्णपणे मंगल झालं पाहिजे, तुमच्यात परमेश्वर उतरला पाहिजे, आणि ह्या कलियुगातच हे कार्य होणार आहे म्हणून ते घडून आणलं पाहिजे, आणि सत्ययुग इथे स्थापन झाला पाहिजे पूर्णपणे. या फक्त एका शुभ विचाराने, अत्यंत महत्वपूर्ण विचाराने आम्ही तुमच्या सेवेला आलो. दुसरं आम्हाला तुमच्यापासून काहीही नको. स्वतःचं मंगल करून घ्या, कल्याण करून घ्या, आणि तुमच्या मुलाबाळांचं सुद्धा करून घ्या. कधी भूतो न भविष्यती याचं कार्य झालेलंच नाही.